तो आदित्य ठाकरेला विचारायला तिथे गेले होते। आदित्य ठाकरेंनी पण त्या हॉटेलमध्ये लपण्यापेक्षा, पळ काढण्यापेक्षा, त्याच्यामध्ये खरंच अगर हिम्मत असती, त्याच्या चारित्र्य अगर स्वच्छ असतं, तरी बाहेर येऊन मग पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये बाहेर या, आम्हाला काही हरकत नाही, पण बाहेर येऊन सांगायला पाहिजे होतं की दिशा सालियान प्रकरणाशी माझा काही संबंध नाही। 8 जूनला मी तिथे नव्हतो, मी तिच्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या खुनामध्ये माझ्यावर होणारे आरोप हे खोटे आहेत, कारण का माझं टॉवर लोकेशन 8 आणि 13 जूनचं हे असं आहे। लहान मुलांची आणि लहान मुलांच्या छळवणूक करण्याशी माझा काही संबंध नाही, हे सरळ स्पष्ट अगर आदित्य ठाकरे बाहेर येऊन बोलला असता तर मग पोलिसांना लाठीचार्ज करायला लागलंच नसतं। ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांना काठ्या आणि केसेस घेण्याची गरजच पडली नसती। आता तू तुझ्या अय्याशीसाठी, तुझ्या विकृतपणामुळे आज तुझे पक्षाचे कार्यकर्ते लाठ्या काठ्या खात आहेत, तुझ्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता ह्याला पोलिसाच्या अंगावर जायला लागतंय। यापेक्षा आदित्य ठाकरेंनी त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये अगर खुलासा करून टाकला असता की नितेश राणे आणि ही लोक जे बोलतायत ते खोटं आहे, हे माझ्याकडे असलेले पुरावे आहेत आणि नितेश राणेंनी देशाची आणि आमची माफी मागावी, तर मी ठाकरे कुटुंबाची माफी मागायला मी तयार आहे अगर आदित्य ठाकरेंनी पुरावे दिले तर। पण ते ना बोलता पत्रकारांनी जेव्हा त्यांना एक साधा फक्त एक प्रश्न विचारला तर नाही, तो राजकीय विषय आहे, दिशा सालियान सुशांत सिंग राजपूत हे खून प्रकरण आहे, सामूहिक बलात्कारचं प्रकरण आहे, अल्पवयीन मुलांवर असलेल्या केलेल्या छळाचं प्रकरण आहे, ते राजकीय प्रकरण नाही आहे। मला आमच्या पत्रकार मित्रांचं पण काही लोकांचं मला आश्चर्य वाटतं की तो जेव्हा तो प्रश्न तुम्हाला उडून टाकतो की नाही, ते राजकीय, तुम्ही त्याला विचारलं पाहिजे की तुम्हाला का हा प्रश्न विचारला जातोय। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती नेते मंडळी आहेत, किती राजकीय पक्ष आहेत, मग फक्त आदित्य ठाकरेला दिशा सालियान बद्दल का विचारलं जातं, सुशांत सिंग बद्दल का विचारलं जातं? हा प्रश्नाचं उत्तर जो धाडसी पत्रकार विचारेल त्याचा मी नागरी सत्कार करीन, एवढं जाहीर करतो मी। दुसरा विषय असा आहे की हा भांडूपचा आमचा